नमस्कार मंडळी, चला आज पाहूया प्रसादाचा शिरा. तर एकदम इझी रेसिपी आहे. त्यासाठी इथे मी एक वाटी रवा घेतला आणि रवा छानपैकी भाजून घ्याव्यात. रव्याचा सुगंध यायला लागला की त्यानंतर आपला रवा छानपैकी भाजून तयार आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी तूप ॲड करून 5 ते 7 मिनिटं आपण हे असंच परतून घेणार आहोत. आता ह्यामध्ये मी कापून घेतलेले केळं ॲड करून घेतोय, त्यासोबत चॉप ड्रायफ्रुट्स ॲड करून घेतोय आणि हे 5 मिनिटं आपण हे परतून घेऊयात. केळं पूर्णपैकी मॅश होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये दूध ॲड करून मिक्स करून याला आपण 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत. म्हणजे आता वाफवून घेतलं की रवा छानपैकी फुलतो. तर इथे बघू शकता, इथे रवा छानपैकी फुलून तयार आहे. त्यामध्ये तुळशीची पानं, साखर आणि वेलची पूड ॲड करून घेऊयात. सर्व मस्तपैकी आता परतून घेऊयात. त्यानंतरला आपण परत एकदा या रव्याला वाफ देणार आहोत. त्यानंतर आपला प्रसादाचा शिरा तयार आहे. मंडळी, जी सत्यनारायणच्या पूजेला भटजी बनवतात ना, तीच टेस्ट येते. तर नक्कीच ही रेसिपी फॉलो करा. जशी मी सांगितले आहे, मेजरमेंट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसतीलच. रेसिपी कशी वाटते ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मला फॉलो करायला विसरू नका.